महायुतीच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईमधल्या शिवाजी पार्क इथं शपथविधीला पसंती असल्याची देखील माहिती आहे। तर ब्रेबॉर्न स्टेडियम आणि राजभवनाच्या पर्यायाची देखील चाचपणी सुरू आहे अशी माहिती सूत्रांच्या वतीने मिळते आहे। राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची देखील माहिती आहे। तर 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीमध्ये कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावर भर असल्याची माहिती आहे। तसंच रेसकोर्स आणि राजभवन आणि आझाद मैदानाची देखील चाचपणी सुरू आहे अशी माहिती समोर येते। 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर मनसेची सभा झाली नव्हती, त्यामुळे शिवाजी पार्कवर सार्वजनिक कार्यक्रम घेण्याचा एक दिवस शिल्लक आहे, त्यामुळे तिथं शपथविधी होण्याची देखील शक्यता अधिक असल्याची माहिती समोर येते आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आपण पाहतोय शिवाजी पार्क इथं आता शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि इतर पर्यायांची देखील या ठिकाणी चाचपणी सुरू आहे, काय अधिकची माहिती? महायुती सरकारचा शपथविधी करण्यासाठीच्या जागांची चाचपणी सध्या सुरू आहे, परंतु सर्वाधिक जास्त पसंती ही शिवाजी पार्कवर ची आहे, कारण शिवाजी पार्क हा मध्यवर्ती ठिकाण आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ त्या ठिकाणी आहे, त्यामुळे शपथविधी करायचा अशा प्रकारचा एक विचार महायुती सरकारचा तिथेच आहे आणि त्यामुळं येत्या 2 डिसेंबरला कदाचित हा शपथविधी तिथं होऊ शकतो, परंतु 6 डिसेंबरला तिथं महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम असल्यामुळे कदाचित तयारीसाठी अडथळा होऊ शकतो। यासाठी दुसऱ्या काही पर्यायांचा देखील विचार केला जात आहे, त्यामुळे ब्रेबॉर्न स्टेडियम आहे, त्यानंतर रेसकोर्स आहे, आझाद मैदान आहे आणि राजभवन आहे। या ठिकाणी जर शिवाजी पार्कवर शक्यच नसेल तर त्या दुसऱ्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो, परंतु सध्या तरी मनीषा म्हैसकर असू दे किंवा पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केलेली आहे आणि तिने जास्तीत जास्त पसंती ही शिवाजी पार्कसाठी दर्शवल्याचं काही सूत्रांकडून माहिती मिळते। निश्चितच धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी।